पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महापालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींबद्दल भाकीत व्यक्त केलं आहे। महाराष्ट्रात भविष्यात काय उलटापालटी होतात याकडे पाहायला हवं असं राऊत यांनी सामनामधील रोकटोक या सदनामध्ये म्हटलं आहे। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं बहुमत मोठं आहे तरीही सरकारला स्थैर्य नाही असंही राऊत म्हणाले। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यावर महाराष्ट्राला काय उलटापालटी होणार याकडे पाहायला हवं। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचं मोठं बहुमत आहे तरीही सरकारला स्थैर्य नाही। मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात उभा दावा आहे। अमित शहा हे शिंदे यांचे एकमेव पालनहार आहेत, कारण मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहांचे संबंध बरे नाहीयेत। यात जग जाहीर आहे। त्यामुळे असंख्य भ्रष्टाचार व घोटाळे करूनही शिंदे यांना अभय मिळालंय, तरीही शिंदे आणि अजित पवार यांना उघडे पाडायची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत। शिंदे यांचा भ्रष्टाचार व काळा पैसा गोळा करण्याची हवस किती टोकाची आहे हे फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले। हे सर्व प्रकरण स्फोटक आहे। मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जी कामं काढली ती राज्याचे आर्थिक नियोजन बिघडवणारी होती। 20 रुपयाचं काम शिंदे यांनी त्यांच्या ठेकेदारांना 100 रुपयांना दिले। त्या 80 रुपयातले 70 रुपये शिंदे यांच्या खिशात जात राहिले। प्रकल्पाचा खर्च वाढवून कमिशन खाण्याचे उद्योग फडणवीस यांनी रद्द केले। असे किमान 40,000 कोटींचे प्रकल्प शिंदे यांनी मंजूर केले। त्या रद्द करण्याचं पुण्यकर्म फडणवीस यांनी केलं आहे। यामुळे शिंदे यांना चाप बसलाय असं राऊतांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे कॅश म्हणजे रोखीची चणचण भासली, पण फडणवीस यांना हेच हवं होतं। हे खरे असलं तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवाराला प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकेत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पथकानं बजावली। मुख्यमंत्र्यांनी 40,000 कोटींची कामं थांबवली। ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अंमली पदार्थाच्या व्यवहाराचा पैसा पसरलाय। याच पैशांनी मतदार विकत घेतला जातो। हे सर्व भयंकर आहे। नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत। मग आता राहिलं काय असा सवाल राऊतांनी विचारलाय।